बरं, आजची ही जी सगळी माहिती आहे ती परिचय अपरिचित शब्दांचा या मालिकेतील एका लेखावर आधारित आहे. आणि या मूळ स्रोतामुळेच आपल्याला या शब्दाचा खोल अर्थ समजून घ्यायला खूप मदत होणार आहे. चला तर मग आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. आज आपण ज्या शब्दाबद्दल बोलणार आहोत तो शब्द कदाचित अनेकांनी ऐकला असेल, पण त्याचा नेमका अर्थ काय, त्याची तीव्रता किती आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग उत्सुकता ताणली गेलीये का? आजचा आपला अपरिचित शब्द आहे हो, बरोबर, चहाडी. आता हा शब्द दिसायला अगदी साधा आहे, नाही का? पण त्याच्या आत खूप नकारात्मक अर्थ दडलेला आहे. चला, तो अर्थ जरा उलगडून पाहूया. आपल्या श्रोत्यानुसार चहाडी म्हणजे काय? तर दुसऱ्यांबद्दल वाईट तक्रार करणं, त्यांची खोड काढणं किंवा मग सरळ सरळ कुणाची निंदा नालस्ती करणं. म्हणजे बघा, ही काही साधीसुधी तक्रार किंवा नुसती गॉसिप नाहीये, त्याहून खूप जास्त गंभीर आणि नकारात्मक कृती आहे ही. हा शब्द अजून चांगला समजून घ्यायचा असेल ना, तर आपण त्याच्या व्याख्येचे 3 भाग करूया. प्रत्येक भाग या शब्दाला एक नवीन, खोल अर्थ देतो. तर पहिला पैलू आहे वाईट तक्रार करणे. म्हणजे काय? तर कोणाबद्दल तरी विनाकारण नकारात्मक बोलत सुटणं. दुसरं आहे खोड काढणे. म्हणजे मुद्दामहून दुसऱ्यांच्या चुका शोधणं, त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करणं. आणि तिसरा, जो सर्वात गंभीर पैलू आहे, तो म्हणजे निंदा नालस्ती करणे. याचा सरळ अर्थ होतो एखाद्याची बदनामी करणं. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा चहाडी या शब्दाला त्याचा खरा, गंभीर अर्थ मिळतो. बरं, कुठलाही शब्द पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात चांगला मार्ग कोणता? तर तो वाक्यात कसा वापरला जातो हे पाहणं. आपल्या स्रोतामध्ये एक अगदी समर्पक उदाहरण दिलं आहे. तो सतत चहाडी करतो. हे छोटंसं वाक्य या शब्दाची सगळी तीव्रता अगदी स्पष्ट करतं. या वाक्यातला सतत हा शब्द खूप महत्वाचा आहे. या एका शब्दामुळे आपल्याला कळतं की चहाडी करणं ही त्या व्यक्तीची सवय बनून गेलेली आहे. ही काही एकदाच केलेली गोष्ट नाही. आणि म्हणूनच त्या कृतीचं गांभीर्य आणखीनच वाढतं. चला तर मग आज आपण या एका शब्दातून काय शिकलो हे थोडक्यात पाहूया. एकंदरीत काय लक्षात आलं? थोडक्यात सांगायचं झालं तर चहाडी म्हणजे केवळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारणं किंवा कुजबूज करणं अजिबात नाही. यात मुद्दामहून दोष शोधून एखाद्याची बदनामी करण्याचा एक वाईट हेतू असतो. आणि म्हणूनच हा एक अतिशय गंभीर आणि नकारात्मक शब्द मानला जातो. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांची ताकद जर आपण समजून घेतली तर आपला संवाद अधिक प्रभावी आणि जबाबदार होऊ शकतो का? यावर नक्की विचार करायला हवा.